आदरणीय माता, भगिनी आणि बंधुजन, माझे पुणे सुंदर पुणे या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सादर केल्या गेलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण भगवद्गीतेवरती चिंतन करीत आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की गीता काय आहे, भगवान श्रीकृष्णांनी गीता का सांगितली, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाची मनस्थिती कशी होती आणि ती तशी का होती या संदर्भात आपण चिंतन केलं. आपण हेही पाहिलं की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितले: कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. आजच्या सत्रामध्ये आपण कर्मयोग म्हणजे काय आणि आपली सामाजिक कर्तव्य काय, कर्मयोग आचरताना समाजामध्ये वावरताना माणसाने कसं वागायचं, माणसाची समाजामधली कर्तव्य कोणती याचा परामर्श घेणार आहोत. आता याचा परामर्श घेताना एक महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक मनुष्य जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत सतत काही ना काहीतरी कर्म करीतच असतो. नव्हे, माणसाला जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी कर्म करावंच लागतं. गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायात, त्याचं नाव कर्मयोग असं आहे, या 3ऱ्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात: नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो य कर्मणः शरीर यात्रा विचते न प्रसिद्धेत कर्मणः. भगवंत म्हणतात की कर्म न करता आपली शरीर यात्रा चालणारच नाही. आता शरीर यात्रा हा शब्द वापरला, त्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत आपले सर्व दैनंदिन व्यवहार म्हणजे शरीर यात्रा, हा झाला एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याची या देहामधली जी यात्रा, ती शरीर यात्रा, हा शरीराचा प्रवास. या दोन्ही अर्थाने जरी पाहिलं तरी कर्म केल्याशिवाय आपली शरीर यात्रा चालू शकत नाही. म्हणजे याच्यावर निष्कर्ष असा निघतो की प्रत्येकाला दररोज आणि संपूर्ण जीवनामध्ये कर्म ही करावीच लागणार. मग कोणतं कर्म करायचं त्याच्याबद्दल याच श्लोकामधला जो पहिला चरण आहे, पहिली ओळ आहे, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात: नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो य कर्मणः. म्हणजे तू नियत कर्म कर. नियत याचा अर्थ कर्तव्य कर्म. याचा अर्थ तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तू पार पाड. कर्तव्य तू केलंच पाहिजे, तू कर्तव्य कर्म केलीच पाहिजे. कर्म न करण्यापेक्षा कर्तव्य कर्म करणं हे नेहमीच श्रेष्ठ आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वयामध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये काही ना काहीतरी कर्तव्य असतं. आता याचं थोडंसं जर आपण विवरण बघितलं, विचार केला तर कुटुंबामध्ये माता म्हणून मातेचं काही कर्तव्य आहे, पिता म्हणून पित्याचं काही कर्तव्य आहे, मुलगा किंवा मुलगी तिचं काही कर्तव्य आहे. आपण कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळेला तिथेही आपलं काही कर्तव्य आहेच. नव्हे, घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परत येईपर्यंत ज्यावेळेला आपण समाजामध्ये, लोकांमध्ये वावरत असतो, हे वावरत असताना, हे आचरण करीत असतानाही आपलं काही ना काहीतरी कर्तव्य आहेच. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दररोज कर्तव्य कर्म हे करावंच लागतं. या दृष्टीनं विचार केला तर माणसांची वर्गवारी 3 गटामध्ये करता येईल.
म्हणजे माणसं 3 गटामध्ये विभागता येतील. पहिला आहे श्रेष्ठ, दुसरा मध्यम आणि तिसरा अधम. मग श्रेष्ठ मनुष्य कोणाला म्हणायचं? की ज्याच्या इंद्रियांवर मनाचं नियंत्रण आहे, म्हणजे ज्याची इंद्रिय त्याच्या मनाच्या ताब्यात आहे, ज्याची इंद्रिय त्याच्या मनाप्रमाणे कार्य करतात, याला म्हणायचं श्रेष्ठ मनुष्य. जो आपल्या कर्मेंद्रियांनी कर्माचं आचरण करतो, कर्तव्य कर्माचं आचरण करतो, कर्मयोगाचं आचरण करतो, तो श्रेष्ठ मनुष्य. दुसरा प्रकार आहे मध्यम मनुष्य, मध्यम प्रकारचा मनुष्य. हा मनुष्य काय करतो? तर तो नीती नियमांची चौकट पाहतो, नीती नियमांच्या बाहेर जात नाही, पण त्याला विषय सुखाचं आकर्षण असतं. तर विषय सुख, विषय म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं पाहूया. तर एकंदर 5 प्रकारचे विषय मनुष्याकडे आहेत, मनुष्याला निसर्गाकडून मिळतात. हे विषय कुठले? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय, आणि या विषयांपासून मिळणारं सुख ते विषय सुख. हा जो पहिला विषय शब्द, या शब्दाकरता ज्ञानेंद्रिय आहे, म्हणजे कान. कान शब्द ऐकतो, म्हणजे ऐकण्याचं सुख हे श्रवण सुख, हे विषय सुख. दुसरा विषय आहे स्पर्श. स्पर्शाकरता ज्ञानेंद्रिय आहे त्वचा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मला पंख्याखाली बसून बरं वाटतं, उन्हाळ्यामध्ये मला AC मध्ये बसून बरं वाटतं, किंवा थंडीमध्ये मला उबदार कपडे घालून बरं वाटतं. हे त्वचेला मिळणारं स्पर्शाचं विषय सुख. तिसरा विषय आहे रूप. त्याचं ज्ञानेंद्रिय आहे डोळे. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो, मग डोळ्यांनी पाहिल्यानंतर मला ज्याच्यामुळे आनंद वाटतो ते झालं रूपाचं विषय सुख. चौथा विषय आहे रस. त्याच्याकरता ज्ञानेंद्रिय आपल्याला मिळालेलं आहे जिव्हा, म्हणजे जीव. म्हणजे निरनिराळे पदार्थ खाल्ले, काही द्रव पदार्थ प्यालो, तर त्याच्यामुळे आम्हाला वाटणारा आनंद, त्याच्यामुळे वाटणारं सुख हे रस विषय सुख. आणि 5वा विषय आहे गंध. त्याच्याकरता ज्ञानेंद्रिय आहे नाक. नाकाने आपण वास घेतो, काही विशिष्ट प्रकारचा वास घेतल्यानंतर मला आनंद होतो, मला सुख मिळतो, याचा अर्थ हे गंध विषय सुख. हा जो मध्यम मनुष्य आहे, मध्यम प्रकारचा मनुष्य आहे, त्याला विषय सुखाचं आकर्षण असतं. म्हणजे हे जे 5 विषय आहेत, या 5 विषयांमधून मला सुख मिळावं अशी त्याची इच्छा असते, तीव्र इच्छा असते. आणि तिसरा प्रकार आहे हा अधम मनुष्य. म्हणजे अधम मनुष्य कसा आहे? तो सगळं झुगारून देतो आणि सतत या विषय सुखाकरता प्रयत्न करतो. मी त्याला माझं काही कर्तव्य आहे, मी कर्तव्य कर्म केलं पाहिजे, याच्याबद्दल त्याला गंध वार्ताही नसते. मला विषय सुख मिळालं पाहिजे, म्हणजे तो नेहमी विषय सुखामध्ये मग्न राहतो. याचा अर्थ हल्लीच्या भाषेत सांगायचं तर हा मनुष्य चंगळवादी असतो, हा अधम प्रकारचा मनुष्य. मग माणसाचं ध्येय काय असायला पाहिजे? तुम्ही कसाही जरी असलो तरी माझं ध्येय हे श्रेष्ठत्वाकडे जाण्याचं, स्वतःला श्रेष्ठ मनुष्य बनवण्याचं त्याचं ध्येय असलं पाहिजे. या विशिष्टतेकडे जाण्याचं त्याचं ध्येय असलं पाहिजे. आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण कर्मयोग हा शब्द ऐकला, पण कर्मयोग म्हणजे नक्की आहे तरी काय? कर्म करताना ते आपलं कर्तव्य आहे का हे पहिल्यांदा तपासून पाहिलं पाहिजे. आपण दररोज पण आयुष्यामध्ये अनेक कर्म करतो, अनेक कामं करतो, पण हे आपलं कर्तव्य म्हणून असतं का? हे कर्तव्य आहे का नाही हे पहिल्यांदा प्रत्येकानं तपासून पाहिलं पाहिजे. आणि एकदा कर्तव्य काय आहे निरनिराळ्या परिस्थितीमध्ये, निरनिराळ्या वयामध्ये हे तपासून पाहिल्यानंतर हे कर्तव्य करायचं, कर्तव्य कर्म करायचं. आणि हे कर्तव्य कर्म करताना अशा पद्धतीने करायचं की मला स्वतःशी जोडता आलं पाहिजे, म्हणजे मला स्वतःच्या आपल्या देहामध्ये असलेल्या आत्म्याशी जोडता आलं पाहिजे.
म्हणजे पर्यायाने मला परमात्म्याशी जोडता आलं पाहिजे. नाही करायचं कसं? तर कर्मयोग याचा अर्थ निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय? तर कर्मयोग करताना म्हणजे कर्म करताना कर्म करताना मला कुठल्याही प्रकारची आसक्ती असता कामा नये. सामान्यपणे आपल्याला असं दिसतं की एखाद्याला सांगितलं हे काम तू कर, तर त्याचा उलट प्रश्न असा येतो की मी हे केल्यानंतर मला काय मिळणार? याचा अर्थ कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ मला काय मिळणार? म्हणजे माणसाची आसक्ती त्या कर्माच्या फळामध्ये असते. तर मग कर्मयोग म्हणजे काय? तर मी कर्म करत असताना फलाच्या आसक्तीकडे लक्ष ठेवायचं नाही. मी कर्म तर करणार, पण कर्माच्या फलामध्ये माझी आसक्ती असणार नाही. मग कर्म केल्यानंतर त्या कर्माचा काहीतरी परिणाम हा निश्चितच निर्माण होणार. मग हा निर्माण होणारा परिणाम माझं जे अपेक्षित फल आहे त्याच्यासारखा असेल किंवा नसेल, तर मग तो जो काही परिणाम मी कर्म केल्यानंतर मला मिळणार आहे तो परिणाम मी अतिशय आनंदाने स्वीकारला. याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ म्हणजे कर्मयोग. मग हे करताना अगदी आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो तर कर्मयोग म्हणजे काय? तर प्रत्येक कर्म निरपेक्ष भावाने करायचं. प्रत्येक कर्म स्वार्थ रहित होऊन करायचं. याचा अर्थ तो झाला कर्मयोग. मग आता आपण पाहिलं की मनुष्याचे 3 प्रकार पाहिले की श्रेष्ठ, मध्यम आणि अधम. तो मनुष्याची व्याख्या करताना मनुष्य कोणाला म्हणायचं? अनेक व्याख्या आहेत मनुष्याच्या. तर त्याची एक व्याख्या अशी आहे की मॅन इज ए रॅशनल ॲनिमल. म्हणजे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. म्हणजे मनुष्य समाजामध्ये राहतो नव्हे, माणसाला समाजामध्ये राहावंच लागतं. कारण मी एकटा राहून काही करू शकत नाही. मला समाजातच राहावं लागतं. मी आयुष्यामध्ये कोणाच्याही मदतीविना, कोणाच्याही साह्याविना काहीही करू शकत नाही. मी एकटा काहीच करू शकत नाही. म्हणजे माझं जे जीवन आहे, माझी जी शरीर यात्रा आहे, ही शरीर यात्रा चालण्याकरता सतत मला कुणाची ना कुणाची तरी मदत, कुणाचं ना कुणाचं तरी सहाय्य हे लागतंच. म्हणजे माणसाला समाजामध्ये राहणं हे आवश्यक आहे. मग समाजात राहूनच, समाजाच्या मदतीनं, समाजाच्या सहाय्यानं मी आयुष्यामध्ये प्रगती करतो, मी आयुष्यामध्ये मोठा होतो. सामान्यपणे काय दिसतं की मनुष्य मोठा होतो, पण त्यावेळेला तो म्हणतो मी एकट्यानं हे केलं. हे अतिशय चुकीचं आहे. त्याला कोणाची ना कोणाची तरी मदती लागते. म्हणजे उदाहरणार्थ की मनुष्य शिक्षकांच्या मदतीविना शिक्षण घेऊ शकत नाही. मनुष्य शेतकऱ्याच्या मदतीशिवाय अन्न मिळवू शकत नाही. मनुष्य निसर्गाच्या मदतीशिवाय पाणी, हवा या गोष्टी मिळवू शकत नाही. याचा अर्थ मनुष्याला सतत कोणावर ना कोणावर तरी हे अवलंबून राहावंच लागतं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही समाजात राहून मोठा होणार. याचा अर्थ समाजामध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, या सोयी सुविधा वापरून मी मोठा होणार आहे. या समाजामध्ये सोयी सुविधा आल्या कुठून? तर या राष्ट्राने निर्माण केलं. म्हणजे व्यापक अर्थाने बघितलं, व्यापक अर्थाने समाज पाहिला तर राष्ट्र म्हणजे मी या राष्ट्रामध्ये राहूनच माझा उत्कर्ष करू शकतो. या राष्ट्रामध्ये राहूनच मी मोठा होऊ शकतो. या राष्ट्राची, समाजाची साधन संपत्ती, सुविधा वापरून मी उन्नत होतो. मग प्रश्न असा येतो की मग हे जर मी सगळं समाजामध्ये असलेलं वापरतो, समाजामधल्या सोयी सुविधा वापरतो, साधन संपत्ती वापरतो, समाजातली माणसं माझ्या उन्नतीकरता वापरतो, तर मी समाजाकरता आणि राष्ट्राकरता काय करतो? विचार असा केला पाहिजे
की मी समाजाकडून राष्ट्राकडून इतकं आयुष्यभर घेतलं, तर मी समाजाला राष्ट्राला परत काय केलं, मी परतफेड काय केली. नेमका हाच विचार भगवान श्रीकृष्णांनी गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये सांगितलं. त्या 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ. देव तुम्हाला देतील आणि तुम्हीही देवांना परत द्या. अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना संतुष्ट करा आणि असं संतुष्ट करून आत्यंतिक कल्याण प्राप्त करून घ्या. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी शब्द वापरला देव. आम्ही असं म्हणू देव आम्हाला कुठं काय देतो, तर देव या शब्दाचा अर्थ थोडासा समजून घेतला पाहिजे. मंदिरामध्ये जी मूर्ती आहे तो देव आहेच, पण याच्या व्यतिरिक्त देव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तर देव हा शब्द संस्कृतमध्ये दिव या क्रियापदापासून धातूपासून आला. तर देव याचा अर्थ प्रकाशने, जीव याचा अर्थ प्रकाशने. मग देव याचा अर्थ जो प्रकाशित करतो, जो देतो, त्याला म्हणायचं देव. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा जो थोड्याशा वरच्या श्रेणीमध्ये आहे, त्याला देव म्हणायचं. जे एखादा मनुष्य मला अडचणीच्या काळामध्ये मदत करतो, जे माझ्याकडे नाही ते देतो, याचा अर्थ माझ्याकरता त्या प्रसंगामध्ये तो देव झाला. मी कुठेतरी नोकरी करतो, ते ज्यांनी मला नोकरी दिली, जो मला दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन देतो, तो माझ्याकरता देव झाला. मग देव हा जो शब्द आहे, आपण असं म्हणू की देव मला कुठं काय देतो, देव मंदिरात आहे. तर देव हा शब्द संस्कृतमध्ये दिव या क्रियापदापासून धातूपासून आला. तर दिव याचा अर्थ प्रकाशने, म्हणजे देव याचा अर्थ जो प्रकाशित करतो, जो देतो, तो देव. म्हणजे आणखी सोप्या भाषेमध्ये देव याचा अर्थ माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा जो वरच्या श्रेणीमध्ये आहे, वरच्या स्तरावरती आहे, तो माझ्याकरता देव. मी एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, तर दर महिन्याच्या 1 तारखेला मला जो वेतन देतो, तो माझ्या दृष्टीने देव. मी कामावरती काम करत असताना माझा जो मालक, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ, तो देव. म्हणजे मी महिनाभर काम करतो आणि नंतर 1 तारखेला तो मला वेतन देतो. मग या ठिकाणी विचार असा करायला पाहिजे, मी काम केलं, मालकाने मला वेतन दिलं, तर मी मला मिळणाऱ्या वेतनाचा पूर्ण मोबदला माझ्या मालकाला देतो का? मी महिनाभर काम निष्ठेनं, सचोटीनं, व्यवस्थितपणे करतो का? हे जर मी करणार असेल तर मला 1 तारखेला पूर्ण वेतन घेण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ मालकाने, माझ्या वरिष्ठांनी, माझ्या श्रेष्ठांनी, माझ्या देवाने मला दिलं, तर मी त्याचा मोबदला त्याला पुरेपूर दिला पाहिजे. हे झालं सामाजिक कर्तव्य. आणखी एक उदाहरण घेऊ. मी रस्ता ओलांडतो. रस्ता ओलांडताना रस्त्यावरून वाहनं खूप वेगाने जातात, मला रस्ता ओलांडता येत नाही. कुणीतरी माझ्या शेजारी उभा राहतो आणि मला म्हणतो, चला मी तुम्हाला मदत करू का रस्ता ओलांडायला? आणि त्याच्या मदतीनं, त्याच्या साहाय्याने मी रस्त्याच्या पलीकडे जातो. याचा अर्थ त्या ठिकाणी ज्यांनी मला मदत केली तो माझ्याकरता देव. त्यांनी मला दिलं, मला मदत केली, रस्त्याच्या पलीकडे नेलं, तर मी त्याला परत काय करायला पाहिजे? तर किमान मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मी कृतज्ञता व्यक्त केली, याचा अर्थ मी ती परतफेड केली. आणखीन एक उदाहरण बघूया. कृषीवर म्हणजे शेतकरी शेतामध्ये राबतो, उन्हा पावसामध्ये राबतो, अन्नधान्य पिकवतो आणि त्यांनी ते पिकवलेलं अन्नधान्य मला मिळतं. म्हणजे
माझ्या दृष्टीने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये शेतकरी हा देव झाला. तर त्या देवाला मी परतफेड केली पाहिजे. म्हणजे मला जे अन्नपदार्थाची सामग्री शेतकऱ्याच्याकडनं मिळाली त्याचा यथायोग्य मोबदला मी शेतकऱ्याला दिला पाहिजे. हे झालं सामाजिक कर्तव्य. आणखी थोडंसं विस्तृत करूया. आपण आता निसर्गाकडे जाऊया. निसर्गामध्ये वृक्ष आहेत, वेली आहेत, नद्या नाल्या आहेत, डोंगर पर्वत आहेत. हे आम्हाला अतिशय निरपेक्ष भावाने देत असतात. त्याच्यामुळे त्यांना परतफेडीची काही आवश्यकता नाही, अपेक्षा नाही आहे, त्याला फलाची इच्छा नाही आहे. मग याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला दिलं, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्याला काय दिलं? वृक्ष म्हणजे झाडं आम्हाला फळं देतात, आम्हाला सावली देतात. झाडांची पानं दिवसा वातावरणामध्ये प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन सोडतात आणि वातावरण ही हवा शुद्ध करतात. याच्यामध्ये वृक्षांचा कुठलाही स्वार्थ नसतो, पानांचा कुठलाही स्वार्थ नसतो. म्हणजे या श्लोकामध्ये म्हणल्याप्रमाणे वृक्ष ही सृष्टी आमच्याकरता देव आहे, ते आम्हाला श्रेष्ठ आहे. आम्ही वृक्षांना काय दिलं? आम्ही त्याची परतफेड केली का? मग त्यांनी जे आम्हाला दिलं, वृक्षांनी झाडांनी जे आम्हाला दिलं, त्याची परतफेड करणं हे आमचं सामाजिक कर्तव्य आहे. आपण म्हणाल हेच तर आम्ही सध्या ऐकतो, हेच विज्ञान, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट सायन्स हे जे आहे हे विज्ञान. हे विज्ञान आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी 5,500 वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्ये सांगितलं. निसर्गामध्ये डोंगर, टेकड्या आम्हाला पर्जन्य मिळण्यासाठी सहाय्यभूत होतात. या पर्जन्यामुळे, या पावसामुळे आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळतं. हे पाणी जमिनीला मिळतं, जमिनीमधनं अन्नधान्य निर्माण होतं. याचा अर्थ आमच्या दृष्टीने हे डोंगर, या टेकड्या हे आमचे देव, हे श्रेष्ठ. मग त्यांनी आम्हाला दिलं त्याची परतफेड आम्ही त्यांना उलट काय दिलं? परतफेड काय केली? म्हणजे या श्लोकाप्रमाणे हे डोंगर, या टेकड्या आमच्यासाठी देव आहे, हे श्रेष्ठ आहे. आम्ही त्याची परतफेड काय करतो? आम्ही निसर्गाचं, सृष्टीचं, वृक्षांचं, डोंगर टेकड्यांचं काय करतो? त्यांची निगा राखतो का? निगा नको का राखायला? त्यांचं संगोपन नको का करायला? वृक्षाचं संवर्धन नको का करायला? नवीन वृक्ष लावायला नकोत का? हे करणं त्यांचं सामाजिक कर्तव्य आहे. समाजाने आम्हाला दिलं, निसर्गाने आम्हाला दिलं, आम्ही या सगळ्या सोयी सुविधा साधन सामग्री वापरली, मोठे झालो, याची परतफेड करणं हे सामाजिक कर्तव्य आहे. म्हणजे याच्यासाठी आम्ही करायला काय पाहिजे? तर जे मला मिळालं, मला उत्पादन केलं, जे काही मिळालं असेल, पगार मिळाला असेल, कष्ट करून पैसे मिळाले असेल, त्याच्यातला किमान 10% हिस्सा, 10% वाटा मी समाजाकरता खर्च केला पाहिजे. कुणाला मदत करायची? ज्याला सहाय्याची गरज आहे, मदतीची गरज आहे, कोणी दुःखी आहे, कोणी पीडित आहे, त्याला मदत करूयात ना. आणि समाजामध्ये जर उघड्या डोळ्याने बघितलं तर अशी मंडळी आम्हाला भेटतील. आपण निरपेक्ष भावाने त्यांना मदत करूया, हेच आमचं सामाजिक कर्तव्य आहे. आणि जर आम्ही हे करणार नसू, आपण म्हणा काय करायचं? मी कष्ट केले, मी पैसे मिळवले, हे सगळं माझं आहे, मी दुसऱ्याला कशाला द्यायला पाहिजे? मग हे जर आपण करणार नसू, समाजाला, राष्ट्राला आम्ही देणार नसू, परतफेड करणार नसू, निसर्गाचं, सृष्टीचं संगोपन, संवर्धन करणार नसू, तर नेमकं हेच भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये ते 3ऱ्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात सांगतात, इष्टान भोगानी हो देवा दास्यन्ते यज्ञ भागिताः तैर्दत्तानं प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. म्हणजे देव श्रेष्ठ तुम्हाला इच्छित वस्तू, इच्छित गोष्टी देतील, तुम्हाला भोग्य गोष्टी देतील, पण त्याची परतफेड न करता
तुम्ही जर ते केवळ तुमच्यासाठीच वापरणार असाल तर तुम्ही स्तेन आहात. स्तेन याचा अर्थ चोर. तुम्ही चोर आहात. या ठिकाणी परतफेड न करणाऱ्याला भगवंत स्पष्टपणे चोर म्हणतात. याच्याकरता ज्या समाजाने, राष्ट्राने, निसर्गाने, सृष्टीने आम्हाला दिलं त्याची परतफेड आम्ही केली नाही, परोपकार केला नाही, माझ्या उत्पन्नाचा किमान 10% हिस्सा मी समाजाकरता खर्च केला नाही आणि चंगळवादी वृत्तीनं जर स्वार्थी झालं तर भगवंत म्हणतात अशी माणसं स्तेन म्हणजे चोर आहे. आपल्याला आठवत असेल तर मागच्या सत्रामध्ये मी 3 संज्ञा वापरल्या होत्या. व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी. नेमका तोच अर्थ या ठिकाणी. व्यष्टी म्हणजे मी, समष्टी म्हणजे समाज आणि सृष्टी म्हणजे निसर्ग. या ठिकाणी मी जो आहे, माझी जी शरीर यात्रा आहे, ही शरीर यात्रा चालण्याकरता ज्यांनी म्हणून मला मदत केली, जो म्हणून मला सहाय्यभूत झाला, त्या प्रत्येकाचं माझ्यावरती कर्ज आहे, माझ्यावरती बोजा आहे. त्याची परतफेड मी या ना त्या मार्गाने पुन्हा समाजाला केलीच पाहिजे. म्हणून वृक्षाचं संवर्धन करणं, वृक्षाचं संगोपन करणं, नवीन वृक्ष लावणं हे माझं सामाजिक कर्तव्य आहे. आपण असं म्हणू की मी शहरात राहतो, मी झाड कुठं लावतो? तर मी जर झाडं लावू शकत नसेल तर किमान पक्षी त्याचा ऱ्हास होणार नाही, त्याची मोडतोड होणार नाही, वृक्ष तोडले जाणार नाही, एवढी तरी खबरदारी मी घेऊ शकतो का नाही? एवढी जरी खबरदारी घेतली तरी काही अंशी मी परतफेड केली असा त्याचा अर्थ झाला. आम्हाला निसर्ग जल देतो, पाणी देतो, काही अपेक्षा न ठेवता देतो, निस्वार्थ भावनेने देतो. आम्ही या पाण्याची शुद्धता राखली पाहिजे, पाण्याची शुद्धता सांभाळली पाहिजे. पाणी अशुद्ध होणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. म्हणजे मी शहरात जरी राहत असलो तरी मी जलप्रदूषण करणार नाही हे माझं सामाजिक कर्तव्य ठरतं. मी जलप्रदूषण केलं नाही याचा अर्थ काही अंशी मी परतफेड केली हे सामाजिक कर्तव्य ठरलं. आम्ही वातावरण, हवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो का? निश्चितपणे करू शकतो. कारण याच वातावरणामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत मला श्वसन करायचं. ही जर हवा प्रदूषित झाली तर निरनिराळ्या व्याधी मला ग्रस्त करतील. तर म्हणून मी प्रयत्न असा केला पाहिजे की हे वातावरण जास्तीत जास्त शुद्ध कसं राहील. जर हा प्रयत्न करता नाही आला तर किमान पक्षी, ही हवा, हे वातावरण माझ्याकडून प्रदूषित होणार नाही, हवा प्रदूषित होणार नाही याची खबरदारी मी घेतली तरी देखील अंशतः मी सामाजिक कर्तव्य पार पाडलं असा त्याचा अर्थ झाला. आणि कर्मयोगाच्या माध्यमातून आपण सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. आत्तापर्यंत मी काही उदाहरणांची काही वानगी दाखल असं बोललो. याच्यातनं प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की मी काय करू शकतो. करण्यासारख्या आपल्याला अनेक गोष्टी आहेत. इच्छा असेल तर मार्ग सापडेल, पण आम्हाला दुसऱ्याला मदत करण्याची, सामाजिक कर्तव्य पूर्ण करण्याची इच्छाच नाही आहे. थोडासा विचार करा, आपण छोट्या छोट्या गोष्टीतून हे नक्कीच करू शकतो. आणि असा विचार करा, आत्ताचा मी श्लोक म्हणला त्याच्यामध्ये भगवंताने काय सांगितलं की तुम्हाला समाजाने, तुम्हाला निसर्गाने, तुम्हाला सृष्टीने दिलेला आहे, त्याची जर परतफेड तुम्ही करणार नसाल तर तुम्ही स्तेन आहात, तुम्ही चोर आहात. किमान पक्षी भगवंताने मला स्तेन म्हणजे चोर म्हणू नये एवढी तरी काळजी, एवढी तरी खबरदारी आपण घेणार का नाही? याच्याकरता आत्मचिंतन करूया आणि त्याप्रमाणे आचरण करूया. या ठिकाणी थांबतो. पुढच्या सत्रामध्ये कर्मयोग आणि विविध प्रकारचे यज्ञ या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत. आज जे मी विचार आपल्यासमोर मांडले त्याच्याबद्दल
काही प्रश्न काही शंका आपल्या मनामध्ये असतील तर आता मी तो नंबर सांगतो, त्या नंबरवरती आपण आपले प्रश्न व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारू शकता. पुढच्या सत्रामध्ये त्याची उत्तर देऊ. नंबर लिहून घेत आहे 7420073131. पुन्हा नंबर सांगतो 7420073131. या ठिकाणी अल्पविराम घेतो. तदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयामि.